नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. मी आज आपल्यासाठी आपल्या जीवनात शेवट काय आहे यावर आधारित एक अभंग आपल्यासमोर सादर करत आहे. आपल्या जीवनाचा शेवट काय आहे याचा विचार करायला हवा. आपण जन्माला येतो, लहानाचे मोठे होतो आणि मोठे झाल्यावर जीवनाच्या व संसाराचा रहाटगाडा चालवण्यात इतके गुंतून जातो की तहानभूक, ऊन वारा, रात्रंदिवस सुखदुःख म्हणत नाही. रात्रंदिवस राबतो, पैसा म्हणून धडपडतो. या पैशातून भव्य बंगला, वाडा, गाडी, सोने घेतो व भौतिक सुखाच्या पाठीमागे लागतो. प्रसंगी भौतिक सुखासाठी खोटीही बोलतो, वैरत्व करतो, कोर्ट कचेरी करतो. पण यामुळे सुख समाधान मिळण्याऐवजी दुःखच मिळत जाते. हे सर्व करून बांधलेल्या बंगल्यात शांत झोपही लागत नाही, त्यामुळे मनशांती मिळत नाही. खरे तर जीवन जगण्यासाठी पैसा हा हवाच, पण तो वाममार्गाने न कमवता कष्टाने मिळवायला हवा. कष्टाच्या पैशातून बांधलेल्या घरात शांत झोप लागते. कष्टाच्या पैशातून घेतलेले कपडे, सोने, गाडी यामुळे मनशांती लाभते. त्यासाठी कष्ट, सचोटी व सत्याचा मार्ग तसेच भक्तिमार्ग, दानधर्म महत्त्वाचा आहे. आपण जीवनात एवढे मिळवतो, पण हे मिळवलेले सर्व शेवटी आपल्यासोबत काय येते काय? काहीच नाही. जन्माला येताना काहीच आणत नाही व जातानाही काहीच नेत नाही. जसे जन्माला येतो तसे एक दिवस जायचेच असते. तेव्हा जाताना आपण जीवनात एवढे मिळवतो, पण जाताना काय घेऊन जातो? एक चांगले किंवा वाईट या दोनच गोष्टी आपल्यासोबत घेऊन जायचे असते. त्यासाठी जीवन जगताना आपल्या जीवनात शेवटी काही नाही याचा विचार करून सत्याचा मार्ग, धार्मिक कार्य, दानधर्म, दुसऱ्यांना मदत करणे हे समजून घ्यायला हवे. हे सत्यच आहे. आज मी आपल्या समोर जीवनाच्या शेवटचे सत्य काय आहे यावर प्राण्या भुलू नको हा अभंग सादर करत आहे. तो सर्वांनी मनोभावे ऐकावा व अभंग आवडल्यास सर्वांनी माझ्या विचारांचा तारा या न्यूज चॅनेलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करावे. कारण तुमचे एक सबस्क्राईब, लाईक, शेअर व कमेंट मला असे आणखी व्हिडिओ करण्यास बळ देईल हे निश्चित आहे. अशी विनंती करतो व आपल्यासमोर हा अभंग सादर करत आहे. प्राण्या भुलू नको भारे, पुढचा विचार करून पहारे. प्राण्या भुलू नको भारे, पुढचा विचार करून पहारे. आई वडील बायका मुलं म्हणशील माझी सारी, आई वडील बायका मुलं म्हणशील माझी सारी. आणि अखेर तुझ्या प्रारब्धेला कोण कुणाचंच नाही. आई वडील बायका मुलं म्हणशील माझी सारी. आणि अखेर तुझ्या प्रारब्धेला कोण कुणाचंच नाही. म्हणून म्हणतो प्राण्या भुलू नको भारे, पुढचा विचार करून पहारे. प्राण्या भुलू नको भारे, पुढचा विचार करून पहारे. 5 रुपयाची 15 रुपयाची म्हणशील माझी पुतळी. 5 रुपयाची 15 रुपयाची म्हणशील माझी पुतळी. आणि अखेर तुझ्या प्रारब्धेला अक्षर पावशर सुतळी. 5 रुपयाची 15 रुपयाची म्हणशील माझी पुतळी. आणि अखेर तुझ्या प्रारब्धेला अक्षर पावशर सुतळी. म्हणून म्हणतो प्राण्या भुलू नको भारे, पुढचा विचार करून पहारे. तागडी सोन्याची वजन पितळीची म्हणशील माझी भांडी. तागडी सोन्याची वजन पितळीची म्हणशील माझी भांडी. आणि अखेर तुझ्या प्रारब्धेला हाळ मातीचीच भांडी. तागडी सोन्याची वजन पितळेची म्हणशील माझी भांडी. आणि अखेर तुझ्या प्रारब्धेला हाळ मातीचीच भांडी. म्हणून म्हणतो
प्राण्या भुलू नको भारे, पुढचा विचार करून पहा रे. शालूत पेटा उंच पैठणी नेसून करशील थाट, शालूत पेटा उंच पैठणी नेसून करशील थाट, आणि अखेर तुझ्या प्रलब्धेला उन्हाक मांजर पाट. शालूत फेटा उंच पैठणी नेसून करशील थाट, आणि अखेर तुझ्या प्रलब्धेला उन्हाक मांजर पाट. म्हणून म्हणतो प्राण्या भुलू नको भारे, पुढचा विचार करून पहा रे. प्राण्या भुलू नको भारे, पुढचा विचार करून पहा रे. तागडी सोन्याची वजन पितळेची म्हणशील माझी भांडी, तागडी सोन्याची वजन पितळेची म्हणशील माझी भांडी, आणि अखेर तुझ्या प्रलब्धेला हाळ मातीचीच भांडी. तागडी सोन्याची वजन पितळेची म्हणशील माझी भांडी, आणि अखेर तुझ्या प्रलब्धेला हाळ मातीचीच भांडी. म्हणून म्हणतो प्राण्या भुलू नको भारे, पुढचा विचार करून पहा रे. प्राण्या भुलू नको भारे, पुढचा विचार करून पहा रे. उंच उंच बंगला माड्या म्हणशील माझ्या सारा, उंच उंच बंगला माड्या म्हणशील माझ्या सारा, आणि अखेर तुझ्या प्रलब्धेला 3 हाताचाच जागा. म्हणून उंच उंच बंगला माड्या म्हणशील माझ्या सारा, आणि अखेर तुझ्या प्रलब्धेला 3 हाताचाच जागा. म्हणून म्हणतो प्राण्या भुलू नको भारे, पुढचा विचार करून पहा रे. दादूदास संत म्हणे आप्पा शिराळकर ऐका प्रलब्धेच्या गती, दादूदास संत म्हणे आप्पा शिराळकर ऐका प्रलब्धेच्या गती. घटकेत आहेस पण घटकेत नाहीस, जाशील काळाच्या हाती. दादूदास संत म्हणे आप्पा शिराळकर ऐका प्रलब्धेच्या गती. घटकेत आहे पण घटकेत नाही, जाशील काळाच्या हाती. म्हणून म्हणतो प्राण्या भुलू नको भारे, पुढचा विचार करून पहा रे. प्राण्या भुलू नको भारे, पुढचा विचार करून पहा रे. धन्यवाद.